ज्ञानेश्वर मागे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, विष्णू पाटील यांच्याकडनं 500 रुपये, विश्वास शिंगोळे यांच्याकडनं 500 रुपये देत त्वरित आपण वसंत पाटील आणि ज्ञानेश्वर मागे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत, आपण ते प्रदान करूया. आणि विष्णू पाटील आणि विश्वास शिंगोळे यांच्याकडनं 500 रुपये होते, तेही प्रदान करायचे आहेत. बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं 500 रुपये आहेत, तेही आपण प्रदान करायचे आहेत. टोटल 2000 रुपये. मयूर नाव आहे, मयूर, कारण प्रशांत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. मयूरसाठी या ठिकाणी 2000 रुपये जाणार आहेत. विष्णू यांचे 500 रुपये आलेले आहेत. वसंतदादा आणि ज्ञानेश्वर मागे यांच्याकडनं 1000 रुपये आणि 500 रुपये. धन्यवाद. भगवान सांबरेज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ते प्रदान करीत आहोत. चला पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. सन्माननीय अतिथी जगदीश गायकर साहेब सारा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, तर आपण त्यांना सन्मानित करतोय. मी या ठिकाणी मेघनाथ शास्त्री विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश गायकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. जगदीश पाटील खऱ्या अर्थानं पाहायला गेलं एक हास्र व्यक्तिमत्व, पण वेळ कमी आहे, नाही तर साहेबांनी मला वाटतं आम्हाला पूर्ण वेळ दिला असता. बिझी शेड्यूल आहे, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. त्याच्यानंतर लगेचच आपण महत्त्वाचे सन्मान आता पूर्ण करून घेणार आहोत. तर जगदीशजी गायकर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना मानवंदना देऊया. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह, मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान. लगेचच आपण पुढील सन्माननीय अतिथी योगेश पाटील साहेब मोहिली, आपण पुढे यायचं आहे. मी या सन्माननीय मोहिलेचे आमचे सन्माननीय अतिथी योगेश पाटील साहेब, आपण पुढे या. चला योगेश पाटील. चला योगेश पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो. त्यानंतर लगेच अभिमन्यू गोंधळी लगेच पुढे येणार आहेत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ. अभिमन्यूजी आपण पुढे या. अभिमन्यू गोंधळी आपण पुढे या. यस, डायनामिक पर्सनॅलिटी बघा किती सुंदर असे हेअरस्टाईल आहे, कर्ली हेअर, दाढी अतिशय सुरेख आणि पूर्ण ब्लॅकिश ड्रेस आहे. एक सुंदर पर्सनॅलिटी आपण पाहतो आहोत. आणि गळ्यामध्ये ज्या पद्धतीचा घोप आहे, हा सुंदर असा हा सोन्याचा गोफ. दादा अभिमान वाटतं, तुमचं नाव पण अभिमन्यू आहे. आणि नंतर दरम्यान आपण भगवान सांबरेज साहेब यांना सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी मेघनाथ शास्त्री साहेबांना विनंती करतोय, आमच्या पडघा परिसराची आन बान शान आणि स्वाभिमान ज्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेला आहे ते भगवान सांबरेज साहेब यांना आपण सन्मानित करतो आहोत. जगदीश माळे यांच्याकडनं 4 दिवसाची पाण्याची योजना आम्हाला पूर्णपणे थंड पाणी मिळालेलं आहे. मी सन्माननीय पोलीस पाटला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते जगदीश दादांना आपण सन्मानित करूया. या पुढे दादा. ज्यांच्या सौजन्यानं आपण बैलगाडा शर्यत अनुभवणार आहोत, एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. बेवंडी तालुक्याचा आन बान शान आणि स्वाभिमान ज्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेला आहे. पडघा विभागच नव्हे, समस्त पालघर ठाणे जिल्ह्यात ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय ते जगनदादा पाटील, जगनशेठ पाटील इताडेगावचे विद्यमान सरपंच यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी सन्माननीय आदरणीय गोरखनाथ सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते क्रीडा क्षेत्रामध्ये मातीची नाळ जोडणारं व्यक्तिमत्व जगनदादा पाटील यांच्या सौजन्यानं भव्य बैलगाडा शर्यत आपण 9 मार्चला अनुभवणार आहोत. तर टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत जगनशेठ पाटील साहेब
अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं भेवंडी तालुक्याचा हा सुपुत्र मात्र ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे त्यांना हा सन्मान. सन्माननीय संतोष पाटील साहेब यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी पोलीस पाटलांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संतोष पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. फार मोठ्या संख्येनं पाहुणे येथे उपस्थित झालेले आहेत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. यानंतरचा सामना असेल निर्वी 11-514 संजय स्पोर्ट्स सापे विरुद्ध सावध विरुद्ध जय बजरंग खांडवळ. सावध आणि खांडवळ दोन्ही संघनायक टॉससाठी यायचे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. यानंतरचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली 15. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट याचा आपण सारेजण आनंद लुटत आहोत. सरपंच चषक 2025 सापे. संतोष जाधव साहेब कुंभारशिवचे अतिथी बाळकृष्ण सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण संतोष जाधव यांना सन्मानित करतोय आणि मॅच कंटिन्यू अजय करणार आहेस तू. सामना सुरू ठेवायचा आहे. खेळाडूंना विनंती असेल, पंचांना विनंती असेल, सामना थांबवू नका. पहिलं षटक समाप्त झालंय. नवीन षटकाला सुरुवात करतोय अजित. स्विचचा वापर गॅपमध्ये खेळू शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण गली रिजनमध्ये. डॉट बॉल. धीरज आणि मोनिश ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. सोनाळीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे शिवम स्पोर्ट्स गिरसी संघाच्या विरुद्ध. सुरेख बॉल मात्र विकेट कीपरला देखील बॉलनं गुंगारा दिला होता, परंतु मागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शॉर्ट फाईन लेगमधून फिल्डर आले होते आणि पुन्हा एकदा धाव घेण्याचा तिथे फारसा काही प्रयत्न दिसलाच नाही. आणखी एक डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज अजित. अजय एक प्रश्न विचारता इच्छितोय. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बिझी शेड्यूल झालेला आहे, पण एक मानाची स्पर्धा कधीच तू चुकवलेली नाही आहेस. दरम्यान पुढचा चेंडू येतोय. चेंडू मात्र मला वाटतं वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्राकडे जाईल. क्षेत्ररक्षण होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. याच ठिकाणी तुझ्या नावानं सुद्धा आपण समालोचन कक्ष पाहिलेला आहे, पण ही स्पर्धा मिस करताना कसं वाटतंय? नाही, खरं तर दुःख तर होतंयच, पण आधीच तारखा गेलेल्या असतात त्याच्यामुळे ॲडजस्ट करणं थोडंसं डिफिकल्ट झालं होतं. पण संतोष सुतार यांचा काल देखील कॉल होता आणि ज्ञानेश्वर मागे असतील ते तर माझे वर्गमित्र देखील आहेत. सो त्यांच्या प्रेमाखातर इथे यायलाच लागतं. खूप दमदार आयोजन आहे या स्पर्धेचं. जगनशेठ पाटील आपल्यामधून आता रजा घेत असताना खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि स्पर्धेची खऱ्या अर्थानं आपण शोभा वाढवलीत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 16 धावा फलकावर आहेत. मी खरं तर आज एक पाहुणा कलाकार आहे, मात्र गणेश गायकवाड सर असतील, सिनियर स्पोर्ट्स कॉमेंटेटर आपल्याला लाभलेले आहेत. बाळसुब्रमण्यम अय्यर सर उत्कर्ष आहेत, दर्जेदार समालोचक आहेत आणि अनेक चांगल्या समालोचकांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळालेली आहे. याचं सर्व श्रेय जाते ते म्हणजेच या स्पर्धेचे प्रणेते गोरखनाथ सुतार साहेब, विद्यमान सरपंच सापे यांना. एक धाव मिळाली आहे. फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केल्यात अजितनं. फार टिचून मारा करतोय या षटकामध्ये गिरसी संघाकडून अजित. धावसंख्या 17, फलंदाज बाद झाले 2. यावेळेला मात्र मोठा फटका. बॉल चाललाय वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार. आहोत बाळकृष्ण सुतार यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते ज्ञानेश्वर पाटील साहेब यांना आपण सन्मानित करूया. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलंदगुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. श्याम पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. सरवली गावचे समाजसेवक, उद्योगपती आणि या गावचे जावई आहेत सापे गावचे. त्यांच्या माध्यमातून सोनाळीपाडा संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. सलगचे 3 चौकार आणि सलगचे 3 षटकार याच्याकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. अजय, मला ना एक अभिमान वाटला की सरांकडे पहिल्यांदा 67 वर्षाचं वय आहे, 47 वर्ष सातत्यानं समालोचन क्षेत्रामध्ये आपण पाहतो आणि विविध म्हणजे अगदी लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं वर्चस्व ठेवलं आहे. काल मी काही प्रश्न म्हणजे अगदी राजेश सुतार यांच्या संदर्भात प्रश्न विचारला, अमोल मुजुमदार यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला. काही म्हणजे मुंबईतील त्यावेळेस ज्या पद्धतीने संघ होता अजय, कारण आपल्या संघाकडे आपण पाहिलं तर जवळजवळ 11च्या 11 खेळाडू भारतीय संघात खेळू शकत होते, मात्र काहीच
खेळाडू अन्याय झाला, परंतु सरांनी पूर्णपणे पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि बारकावे ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहायला मिळत आहेत ना, तर बाळकृष्णन अय्यर सरांना खरंच 21 तोफांची सलामी पण कमी पडेल. खूप सुंदर दांडगा अनुभव आणि 47 वर्षाचा इतिहास सहजपणे अगदी आत्ता जी घटना घडली अशा पद्धतीनं ते आपल्यासमोर प्रेझेंट करतात. भरपूर मोठा अनुभव आहे त्यांचा, फार मोठा प्रवास या समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचा राहिलेला आहे. येथे फलंदाजांनी आता पुन्हा एकदा पलटवार करायला सुरुवात केली आहे. षटकार आलाय, उत्तुंग षटकार धीरजच्या बॅटमधून. हा दुसरा षटकार त्याने ठोकलाय. सलामीवीर आहे. धावसंख्या 23, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मोनिश. लो फुल टॉस स्लॉक केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला. खरं तर एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही फटक्यामध्ये. डीपमध्ये खेळाडू आहे, फक्त एक धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 24. आज धावांचा पाऊस पाडतायत प्रथम बॅटिंग करणारे संघ. धावांचा पाठलाग करणं थोडंसं डिफिकल्ट राहिलं आहे. मागच्या काही सामन्यांमध्ये आपण ते बघितलंय आणि याही मॅचमध्ये आत्तापर्यंत धावसंख्या चांगली पाहायला मिळते. 24 धावा फलकावर आहेत. 13 चेंडूंचा खेळ झालेला आहे. नेक्स्ट बॉल राईट अम ओव्हर द विकेट. बॅक ऑफ लेंथ होता यावेळेला. टॉप एज आहे, बॉल हवेत, परंतु फिल्डर भरपूर दूर दिसतोय. प्रयत्नांची पुरेपूर पराकाष्ठा झाली होती. फार दूरवरून जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न मात्र थोडासा दूर राहिला आणि अखेर झेल धरतीला दान. 2 धावा येथे मिळत आहेत फलंदाजाला. धीरजला थोडी नशिबाची साथ मिळते. बॅटिंग फार चांगली आतापर्यंत केली आहे धीरजनं. आणखी एक अजय गंमत आहे या ठिकाणी ना, अनेक चांगले चांगले समालोचक आले. अगदी परब सर असतील, बाबूशाचा आवाज खूप लहान होता आणि मी जेव्हा इथे आलो बरोबर संध्याकाळच्या 5:10-15 शाळा सुटली होती आणि इथे आलो, मला वाटलं हा दरम्यान पुढचा चेंडू येतोय, कशा पद्धतीने समालोचन करतो. जस्ट मला असा प्रश्न पडला की इतका चांगला नामांकित समालोचक आहे आणि आवाज एवढा छोटा, पण त्याच्या सोबतीला बसल्यानंतर त्याची शब्दसंपदा, त्याच्याकडे असलेल्या विविध काव्यपंक्ती इतकं प्रभावी केलं. आहा, ला जबाब बाबूशा सुद्धा. यस, प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे देवाने. प्रत्येकाची शैली वेगळी असते समालोचन क्षेत्रामध्ये, ते आपण अनुभवत आलेलो आहोत. हा बॉल थोडा कमजोर होता, जास्त लाभ घेता आला नाही. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधून फिल्डर आले होते. चांगलं क्षेत्रक्षण, एकच धाव येथे मिळते. सिंगलच्या जोरावर सोनाळीपाडा संघाची धावसंख्या 27 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि उत्कर्ष पाटलांतर नक्कीच या स्पर्धेचा उत्कर्ष केलेला असं म्हणायला हरकत नाही. पालघरचा सुपुत्र छान समालोचन करतोय. पुढचा बॉल स्लोवर बॉल होता, ऑफ कटर. इथे वर लागलाय बॅटच्या. यावेळेला देखील संधी निर्माण झाली होती आणि दुसऱ्यांदा झेल ड्रॉप होतो या षटकामध्ये. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज धावबाद. झेल ड्रॉप झाला, परंतु धावचित होऊन तंबूत परतावं लागतंय धीरजला. मोठं नुकसान, मोनिश बाद झालेला आहे. धीरज अजूनही खेळपट्टीवर आहे, जो सलामीचा फलंदाज आहे आणि त्यानेच चांगली बॅटिंग या मॅचमध्ये आत्तापर्यंत केली आहे सोनालीपाडा संघासाठी. 1 धाव मिळाली. फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालाय. संघाची धावसंख्या 28. पण चापेगावात जेव्हा जेव्हा स्पर्धा असते अजय, आपण पाहतोय की नाविन्य आणि नेहमीच नाविन्याची रेलचेल इथे पाहायला मिळते आणि त्याचीच री याही वर्षी ओढली गेली. सन्माननीय अतिथींचं आगमन झालेलं आहे. आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं सरपंच चषक 2025मध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. एक देखणी स्पर्धा, नरेश तरणे, गुरुनाथ तरणे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होतंय. सरपंच चषक 2025 आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं मनपूर्वक स्वागत आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे, कारण पहिल्या फेरीतील सामना आहे. याच्यानंतरचे जे सर्व सामने असतील 3-3 षटकांचे असतील. पुढील सामन्याच्या टॉससाठी निर्वी 11-514 संजय स्पोर्ट सावध टीमचे कॅप्टन आणि जय बजरंग खांडवळ टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. दरम्यान मिलिंद तरणे यांचंही आगमन झालंय. अतिशय महत्त्वाचा सामना असेल, कारण जय बजरंगनं 2 मातब्बर संघांना पराभूत केलेलं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ मात्र दूर टाकलाय. टॉप एज, विकेट कीपर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. आणखी एका विकेटचं पतन. हितेश देखील बाद होतोय. भोपळा त्याला फोडता आलेला नाही आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये, विशेषतः गोलंदाज राहुल कडून. फलंदाजांना बांधून ठेवलं. 2 फलंदाज त्या षटकामध्ये बाद देखील होताना पाहायला मिळाले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 4 बाद 28 सोनाळीपाडा. दरम्यान अजय, आज ज्या पद्धतीने जय बजरंग खांडवळ संघ खेळलेला आहे, म्हणजे तू त्यांचा जर खेळ पाहिला असता, पूर्णपणे ड्रेसिंग व्हाईट होती, अतिशय शिस्तबद्ध, म्हणजे क्रिकेट कशा पद्धतीने कॉपीबुक खेळला जातो ते आम्हाला जय बजरंग खांडवळ संघाकडनं पाहायला मिळालं. नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. यंगस्टर्स पुढे येत आहेत या खेळामध्ये.
आणि यंगस्टर्सना पाहण्याची एक वेगळी मजा असते. अनुभवी खेळाडूंचा खेळ, त्यांची मॅच्युरिटी, ते देखील एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळत असतात. या सर्व काही गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात आणि एक वेगळीच मजा निर्माण होत असते. शेवटचं षटक बाकी आहे, जास्त वेळ खर्च करू नका. चला, फलंदाजांना देखील विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. दरम्यान थोडासा वेळ आहे, तर आपण श्री खंडोबा देवस्थान पाली माघी उत्सव 2025 याचं आमंत्रण आलं आहे. तर अभिषेक आहे सकाळी 7:30 वाजता, भजन आहे सकाळी 10:30 वाजता, भव्य पालखी सोहळा दुपारी 3:30 वाजता, त्याच्यानंतर शंभूराजे मर्दानी खेळ 4:30 वाजता, हरिपाठ 6 वाजता, महाप्रसाद संध्याकाळी 7 वाजता आणि जागरण गोंधळ 9:30 वाजता. श्री खंडोबा देवस्थान पाली माघी पौर्णिमा उत्सव 2025. आखिरी ओवर लेकर अनुभवी गेंदबाज नरेंद्र दीवाने. पहली गेंद दिशा इन लेग स्टंप के थोड़ी बाहर निकलती हुई, अंदर की तरफ कटी जरूर थी लेकिन वाइड है. अंपायर फारूक बर्डी, उनका एक अपना अलग स्टाइल होता है वाइड का इशारा करने का. बहुत ही अनुभवी खिलाड़ी, काफ़ी ज़बरदस्त खिलाड़ी रह चुके हैं और अनुभवी अंपायर. इस बार धीमी गति की गेंद चकमा दिया बैट्समैन को. ये अनुभव है नरेंद्र का. दरम्यान अजय या ठिकाणी ना दयानंद चोरगे साहेब आपण जर पाहिलं तर बँगलोरला आहेत, उपस्थित होऊ शकत नाही. त्यांचा चिरंजीव दुबईला आहे, त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्या स्पर्धेसाठी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा मिस टाईम पाहतोय, निधव चेंडू. पण त्यांनी सांगितलं ही स्पर्धा मी कव्हर करतोय, मी स्पर्धा पाहतोय, देखणं आयोजन आहे. निर्वी 11 असेल, त्याच्यानंतर SK सापे असेल, त्यांच्यासाठी एकविरा आईची ट्रीप आहे, ती मी माझ्या वतीनं आयोजित करतोय. धन्यवाद दयानंद चोरगे साहेब, कारण तुमचं आमच्यावर बारीक लक्ष आहे, तुमचं सापे गावावरती प्रेम आहे आणि याबद्दलच मी निर्वी 11, त्याचप्रमाणे सरपंच साहेब, त्याचप्रमाणे SK 11 सापेच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतोय. जहां दानशूर राजा है भिवंडी ग्रामीण के, खास तौर पर दयानंद सोरगे साहब. इस बार वाइड का इशारा, ऑफ स्टंप की काफ़ी ज़्यादा बाहर थी. 2 डॉट गेंदे, उसके बाद ये फिर से वाइड गेंद, 2 वाइड गेंदे कर चुके हैं. स्कोर बढ़ता हुआ 30 रन्स, 30 रन्स. रुद्रांश 11 सोनालीपाड़ा टीम पहले बल्लेबाजी करती हुई, इस बार फुल पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल 6 रन. थँक्यू डीजे. तुला थोडं थांबवतो कारण आपल्याला सन्मान करूया. गुरुनाथ तरणे साहेब साने पालीवरून इथं आलेले आहेत. रोहिदास सुतार युवा सेना शाखा प्रमुख यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी गुरुनाथ तरणे साहेब यांना सन्मानित करूया. एक डायनामिक पर्सनॅलिटी गुरुनाथ तरणे साहेब यांचा सन्मान होतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय आपणही जोडले जायचं आहे. या ठिकाणी गुरुनाथ तरणे यांचा सन्मान होणार आहे. अजय, अगली गेंद फिर से थोड़ा सा पीछे रखा था, लेकिन इस बार वो कटर, लेग कटर, जिसके चलते अच्छे अच्छे बल्लेबाजों को छकाने में कामयाब हो जाते हैं नरेंद्र दीवाने. कोई रन नहीं इस गेंद पर. त्यानंतर पुढील सन्मान नरेश तरणे साहेब उद्योजक यांना आपण देणार आहोत. रोहिदास सुतार आणि मेघनाथ गोरखनाथ सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते हा सन्मान करा. हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, बिल्कुल जड़ में रखी हुई गेंद बल्ले के निचले हिस्से पर लगी थी. सिर्फ 1 रन लेने का अवसर. स्कोर बढ़ता हुआ 37 रन. आखिरी ओवर का खेल प्रगति पर है और अंतिम गेंद अब इस पारी में शेष. गेंदबाजों ने अच्छा कार्य किया है शिवम स्पोर्ट्स गिर से टीम के लिए. एक बड़ी टीम है शिवम स्पोर्ट्स गिर से. सापे के टूर्नामेंट्स में हमेशा ये टीम खेलती रही है. नरेश तरणे आपणही पुढे या. नरेश तरणे आपण पुढे या आणि मिलिंद तरणे आपणही पुढे या. आखिरी गेंद हवा में, विकेट कीपर गेंद के नीचे पहुंचे जरूर लेकिन हथेलियों में रख नहीं पाए. कैच ड्रॉप, रनआउट का मौका, दूसरे रन का चक्कर और बल्लेबाज रन आउट होते हुए. तो इस तरह से पारी समाप्त होती हुई. आखिरी गेंद पर केवल 1 रन. कुल रन संख्या सोनालीपाड़ा टीम की 38 और 4 ओवर्स में 39 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए शिवम स्पोर्ट्स गिरसे के सामने. चला, नरेश तरणे आणि मिलिंद तरणे दोघांनी पुढे या आणि मी रोहिदास सुतार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. दोन्हीही मान्यवरांना उद्योजक आहेत, साने पालीवरून आलेत आणि लगेच आपण नाणेफेकीकडे जाणार आहोत. तर टॉससाठी मी आमंत्रित करतोय सावध आणि खांडवळ, म्हणजे एका बाजूला असेल संजय स्पोर्ट निरिवी 11 514 सावध संघ, दुसऱ्या बाजूला असेल आज प्रभावी कामगिरी करणारे जय बजरंग खांडवळ संघ. तर दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. धन्यवाद तरणे बंधू, आपण इथं आलात आणि खरंच एक सुंदर अशा स्पर्धेला आपल्या उपस्थितीनं 4 चांद लागता आहेत. चला, सावध संघ आणि जय बजरंग खांडवळ, नवोदित संघ आणि एक दादा संघ,
संजय स्पोर्ट्स सावध हा दादा संघ आहे. त्यांना पहिल्या राऊंडला बाय होता त्यांना. चला खेळ आपण अजय आणि मला वाटतं बाळकृष्ण सुब्रमण्यम अय्यर सर आमचे आहेत, आमचे गुरुवर्य आहेत. मला वाटतं आपण मॅच कंटिन्यू करूया अजय आणि अय्यर सर, कारण हे दोन म्हणजे आमच्या पडगा टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला, आमणे लोणाड असोसिएशनचा ओके अजय खरंच कारण बिझी शेड्यूल आहे, आपली रजा घेत आहेत. मी या ठिकाणी सन्माननीय गोरखनाथ सुतार सरपंच साहेबांना विनंती करतोय, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मागे यांनाही विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम अजय घरत यांना आपण सन्मानित करूया, कारण तुमच्या विनंतीला मान देऊन ते इथे उपस्थित झाले. खूप बिझी शेड्यूल आहे, कारण तारखा अगोदरच गेलेल्या होत्या, नाहीतर मग अजय घरत या स्पर्धेचे नेहमीच एक पाठ राहिलेले आहेत, भाग राहिलेले आहेत. अजयजी आपण पुढे या. गोरखनाथ सुतार विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आणि जोडीला ज्ञानेश्वर मागे ज्यांनी उल्लेख केला ते माझे वर्गमित्र आहेत, पण दोघांमध्ये फरक खूप पाहतोय आपण. अशा पद्धतीनं एक उद्योजक बनला आणि एक कॉमेंटेटर बनला, मात्र दोघे यशस्वी बनले. म्हणजे ज्ञानेश्वर असेल काय आणि अजय असेल काय, आपापल्या क्षेत्रात दोघंही यशस्वी आहेत. दोघांचंही अभिनंदन. आणि आमचे गुरुवर्य मी मात्र नक्कीच त्यांना मला इथे सहकार्य करायला खूप आवडतं आणि एक धमाल येते जेव्हा जेव्हा या ठिकाणी अय्यर सर समालोचन करत असतात. आपण जर पाहिलं तर रत्नांच्या खाणीमध्ये जणू काही येऊन पडलो आणि एक एक रत्न वेचावे असे वाटत असतं सर. कोणी केली बॅटिंग आधी? आणि आता चेस करणार गेअरसे ना. सो 39 टू विन, 39 धावा जिंकायला या ठिकाणी दिलेले आहेत. सन्मानित सुरेश चौधरी चौधरपडा यांच्या ठिकाणी आगमन झालं, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि जय सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालं, आपले मनपूर्वक स्वागत. $39 टू विन, 24 चेंडू आणि 39 धावा या ठिकाणी जिंकायला करायचे आहेत. मैदानावरती घेरसी या संघाला सोनाली पाडे यायला लागला. थँक्यू. आज एकंदरीत जय बजरंग कांडवळ, एकविरा कांडपे, आर डी किरवळी, विरेन स्पोर्ट्स एवई, एन के कांडवळ, योगेश 11 आमणे, रुद्राक्ष 11 इथे खेळतोय. सोनाली पाडा 39चं टार्गेट देत असताना गिरसे संघाला, तसंच श्रावणी हा संघ सुद्धा या ठिकाणी खेळतोय. राईट आर्म लावून द विकेट. चेंडू बॅटन पॅडच्या मध्ये पडत असताना ऑन साईडला लॉफ करायचा प्रयत्न होता, सिंगल इथे. सरपंच चषक 2025 सापे तुम्ही बघताय. 6 तारखेला या स्पर्धेची सुरुवात झाली. सुरेश दळवी, पोलीस पाटील आमनेपाडा यांचं आगमन झालंय. लक्ष विचलित करू नको, तू पण कॉमेंटेटर आहेस. स्कोरर शुड नेव्हर टॉक. ओव्हर द विकेट, फुल टॉस आहे, समोर खेळले स्क्रीनच्या आणि ब्युटिफुल स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर
4 धाबांसाठी असे फटके फार रॅर दुर्मिळ बघायला मिळतात. अत्यंत सुंदर बॉटम हँडच्या माध्यमातून येत असताना राहुल या ठिकाणी वासुदेव बरोबर आघाडीला उतरलेत आणि राहुलच्या बॅटमधून हा फटका येत असताना ब्युटिफुल शॉट. विक्रमादित्य सुनील गावस्कर हे शॉट खेळायचे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचाही सिग्नेचर शॉट. खास करून वेगवान गोलंदाजांना ब्रेटली असेल, ग्लॅम मॅगराथ असेल अशा लोकांना बॉटम हँडच्या माध्यमातून असे शॉट खेळायचे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आवश्यक होतो का? क्रिकेटमधलं तंत्र मंत्र एवढं चांगला शॉट दाखवल्यानंतर असेच शॉट खेळणं, रिव्हर्स खेळणं काय या ठिकाणी आवश्यक नव्हतं. स्ट्रेट बॅटने राहुल दावा करू शकतात आणि एवढा सुंदर शॉट खेळल्यानंतर असं शॉट खेळणं, रिव्हर्स खेळत असताना चेंडूची निवडसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. आणि जर रिव्हर्सचं जर तुमच्याकडे जर प्रॅक्टिस नसेल तर 100% पायचीत होऊ शकता, तुम्ही LBW होऊ शकता. गोवा एक संघ आहे टेनिस विश्वामध्ये ज्याच्यामध्ये सगळे खेळाडू रिव्हर्स खेळतात, पण सराव प्रचंड आहे त्यांचा तसे शॉट खेळण्यासाठी. हो बघा, स्ट्रेट बॅटने या ठिकाणी कसं कुठल्या पद्धतीने खेळू शकतात. राहुल मात्र ऑन साईडला जेल कुठल्या चांगल्या पद्धतीने बघा मागच्या रिव्हर्स शॉटने त्यांची एकाग्रता खाली आणली. ज्या राहुलने स्ट्रेट ड्राईव्ह दाखवला, माझी अपेक्षा वाढली होती की राहुलचं क्रिकेटचं तंत्र मंत्र दाखवतील मैदानावर, तोच राहुल या ठिकाणी एकाग्रता खाली आल्यामुळे पुढच्याच चेंडूवर झेल बाद होत आहेत आणि बाद होत आहेत. DJ धाव फलकाला 5 धावा लागलेत. अजूनही 34 धावांची गरज आहे. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना अगोदरच्या इनिंगमध्ये आपण खूप चांगली फलंदाजी पाहिली. धीरज स्कोर नाही लिहिला, सुंदर बॅटिंग धीरजच्या माध्यमातून बघायला मिळाली होती आणि त्याच धीरजची धाव यस आपण पाहताय महत्वाचा मॅचचा टॉस देखील होईल. सन्माननीय सुनील सुतार यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं, सामना सुरू करावा. 39 5 धावा आले. 34 धावांची गरज आहे आणि SP बॅट या ठिकाणी SA बॅट नॉट SP बॅट SA बॅट सोपांते काश्वर फिस्कर सवाड यांच्या मार्फत एक पारितोषिक बॅटचं देण्यात आलं या ठिकाणी. बघा फलंदाज अजून एक असं म्हणतात की सगळं काही नीट चालू असतं आणि राहुलने स्ट्रेट ड्राईव्ह केल्यानंतर असं वाटलं की हे 39 धावा लवकर पूर्ण करतील, मात्र राहुलच्या एकाग्रता खाली आली. रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून तेही बाद झाले आणि पुढचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि आशिष लागोपाठ 2 विकेट काढण्यात यशस्वी होते. एट्रिकसुद्धा आपण आजच्या दिवसात आपण पाहिलं, ज्यावेळेला योगेश लेवन आमने संघातील मयूरने 1 षटक 1 रनाने 7 धावा देत असताना 4 गडी बाद केले होते. त्यामुळे आजचा दिवस गोलंदाजांच्या माध्यमातून सुद्धा नंदनवन म्हणायला पाहिजे. सरपंच चषक 2025 या ठिकाणी बघतोय. आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी या ठिकाणी सेमीफायनल 2 आणि फायनलचा सामना ग्रँड फिनाले संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करू शकाल. ऑलरेडी एक संघ फायनलला पोहोचलं आहे. काल तुम्ही सेमीफायनल पाहिला होता जय गणेश वाफाळे बी विरुद्ध जयदुर्गा चिंबीपाडा यांच्यामध्ये. त्याच्यामधून वाफाळे बी ऑलरेडी पोहोचला आहे आणि एक संघ आज इथून एक फायनलला पोहोचेल आणि त्यांच्यामध्ये आज संध्याकाळी तुम्ही फायनलचा ग्रँड फिनाले या स्पर्धेचं सरपंच चषक कुठला संघ नायक उचलेल, वाफाळे बी का या पूलमधून येणारा एक संघ सेमीफायनलला पोहोचेल, तो कुठला दाखवतोय ते आपल्याला चित्र संध्याकाळी आपल्याला बघायला मिळेल. हॅट्रिकच्या मार्गावर आहेत. सुंदर लेग ब्रेक पडल्यानंतर टप्पा कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी करतायत. ग्रीप रनवे रिलीज ऑफ द डिलिव्हरी फॉलो थ्रू. चेंडू पडल्यानंतर खूप सुंदर पद्धतीने बाहेर निघत असताना बघा शॉर्ट थर्डमॅन लावलं आहे, बॅकवर्ड पॉईंट लावलं आहे. बॅकवर्ड पॉईंट नाही म्हणणार, गली म्हणेन. या ठिकाणी जर निक लागला तर चेंडू फ्लाय होऊ शकतो. लेग स्लिपला सुद्धा एक फिल्डर आहे आणि या ठिकाणी चेंडू जाऊ शकतो. लेग स्लिप नाही म्हणणार, शॉर्ट फाईन लेग म्हणेन. एक्झॅक्टली तो लेग स्लिपला नाही आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी गोलंदाजामार्फत. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला रिव्हर्स खेळत आहेत. चेंडू गॅपमधून काढण्याचा प्रयत्न, चेंडू डीपमध्ये जातोय. बाउंड्री ती जवळ आहे. चेंडू सीमारेषेच्या जवळ 4 धावांसाठी आणि या चौकारने धावसंख्या आवश्यक आहे. मध्ये फलंदाज बाद होत होते आणि या 4 धावा आल्यामुळे इथे संजीवनी प्राप्त होते. DJ
राईट. मी सुरेश सरांना विनंती करीन आणि त्यांच्या समेत प्रकाश सर देखील आहेत. प्लीज आपण या. सुरेश सर येतील आणि त्यांच्या साथी देखील आम्हाला पाहायला मिळतात आमचे मान्यवर. एका बाजूला सरपंच आणि एका बाजूला पोलीस पाटील असं मात्र आपण हा कॉल पाहणार आहोत. एका बाजूला निर्वी स्पोर्ट्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जो एक महत्त्वाचा संघ आहे. इथे मात्र सर आपण या आणि तुमच्या माध्यमातून मात्र हा महत्त्वाचा टॉस होईल. कॉइन स्पिन होतोय. खांडवळ हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. पोलीस पाटीलचा कॉल आणि सरपंच आणि टॉस जिंकल्यात त्यांना शीतपेय आपण देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि विनंती करीन की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. एकंदरीत प्लीज आपण स्थानापन्न न्यावा. टॉस जिंकलात. टॉस भरपूर महत्त्वाचा होता. 3 षटकांचा मॅच आहे. थोडंसं धावतं क्रिकेट असेल. टॉस तुम्ही जिंकलात. तुमचा निर्णय काय असेल? मी फिल्डिंग करणार. 3 षटकांचं क्रिकेट आहे. या 3 षटकांच्या क्रिकेटमध्ये फिल्डिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न आहे? 25 to 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. भिवंडी म्हटलं की क्रिकेटचं माहेरघर, टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व. यामध्ये आज फ्री एंट्री स्पर्धा आपण पाहताय. संतोष दादा आणि आपले सरपंच साहेब गोरख दादा यांचं कौतुक कसं कराल? कारण इथे आम्हाला एंट्री भेटत नव्हती तर आमच्या गावातील सोपानजी तिसकर यांनी सरपंच साहेबांना फोन लावला आणि त्यांनी सांगितलं की माझी टीम घ्या. तर सरपंच साहेबांनी त्यांच्या नावाने आम्हाला एंट्री दिली तर आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतोय. येस, थँक्यू सो मच. टॉस तुम्ही जिंकला असतात. तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग. आणि मनासारखी बॅटिंग देखील मिळते. मागच्या मॅचमध्ये तुम्ही चांगली चुणूक दाखवली. हाही मॅच जिंकून आजच्या पूलमधून शेवटच्या मॅचपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 3 षटकांचं क्रिकेट आहे. फॉर्मॅट थोडं बदललं जाईल. धावतं क्रिकेट असेल. कितीचं टार्गेट सेट करणार? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. निर्वी स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारली गोलंदाजी. मॅचकडे जाऊया जिथे क्रिकेट एक्सपर्ट बाळसुब्रमण्यम अय्यर सर जोडले जातील. थँक्यू उत्कर्ष पाटील. सामन्याकडे जाऊया. या ठिकाणी शिर्के मला सांगतायत धावसंख्या चेस करतायत 39. त्याच्यात 11 धावा आलेले आहेत. अजूनही 28 धावांची गरज आहे. मैदानावरती फलंदाज वासुदेव आणि अजित यांच्याकडे. अजितच्या बॅटमधून एक चौकार आला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून आशिषने पहिलं षटक टाकलं. 10 धावा 2 गडी बाद. विश्वासने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव या ठिकाणी दिले. येस. तर आम्हाला आज काल ज्ञानेश्वर मुकादम याने मला साथ दिली होती. आज साई विजय शिर्के पिंपलगडचे आमचे जे स्कोररपेक्षा ते कॉमेंटेटर आणि कंट्रोल रूममध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विपुल पांडुलकर असेल, राजेश सतीश जाधव असेल यांच्याबरोबर काम केले त्यांनी. tenniscricket.in ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न आणि बघा हा चौकार येतोय. कालच्या कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर आज चौकार षटकार कमी आलेत. काल फार मोठ्या प्रमाणात स्पेसिफिकली महेंद्र यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना काल 5 षटकार लागोपाठ दाखवले होते. काल 4 चौकारसुद्धा लागोपाठ बघायला मिळाले. मात्र आज हॅट्रिक आपल्याला बघायला मिळाली. अत्यंत आनंदाची बाब आहे. मयूरने 1 षटक एकेनंतर 7 धावा 4 गडी बाद. योगेश लेवन आमनेची यांनी गोलंदाजी केली होती. विश्वासने आतापर्यंत 3 चेंडूत 5 धावा दिलेत. आशिषने 10 धावा दिलेत. संघाची धावसंख्या झाली ती मैदानावरती ती 15च्या रूपाने. अजूनही मैदानावर जावा हवेत. जवळ धावांची गरज आहे ती 24 धावांची. सकाळी थंडी जास्त असते आणि दुपारी ऊन जास्त असतं. थोडंसं वेगळं वातावरण. मात्र भिवंडी हे शहर क्रिकेटसाठी देवेश पाटील म्हणाले त्याप्रमाणे नंबर 1 शहर आहे. सगळ्यात हाय स्टँडर्ड क्रिकेट, मोठ्या संख्येने क्रिकेट, सगळ्यात जास्त बक्षिसं हे सगळे भिवंडी शहरामध्येच बघायला मिळणार. आज आपल्याला ISPL 2मध्ये भावेश दिसतोय. हे त्याचं प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. भावेश पवारला कॅप्टननी जास्त संधी द्यायला पाहिजे. भावेश ज्या लाईट पद्धतीने बॅटिंगला येतात ते मला तेवढं आवडत नाही आहे. नंबर 4पर्यंत त्यांनी बॅटिंगला यायला पाहिजे. लॉफ करायचा प्रयत्न, चेंडू समोर जातोय त्या ठिकाणी स्क्रीनच्या आणि त्या ठिकाणी बघायचं. जेल घेतला का? खूप सुंदर पद्धतीने जेल घेतलं आहे आणि फलंदाज मैदानावर बाद DJ. आगरी कोळी समाज
तुम्ही जर बघाल फार मोठ्या प्रमाणात क्रिकेट आणि संगीतावर प्रचंड प्रेम. सरपंचांचं आगमन कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं स्वागत आहे. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते, गोरखनाथ सुतार. आता श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला गेलो, तिथेच सरपंचांचंही दर्शन झालं. आणि मागचे 2 वर्ष मी येतोय इथे कॉमेंट्री करण्यासाठी संतोष सुतार यांच्या आमंत्रणावर. मात्र श्रीकृष्णाचं दर्शन झालं होतं. ते दर्शन आज सापेचं एक अत्यंत सुंदर समृद्ध असं देऊळ, आणि त्याचं दर्शन मिळालं हे आमचं भाग्य. भिवंडी क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे, भिवंडी समालोचकांसाठी प्रसिद्ध आहे, भिवंडी हाय स्टँडर्ड अंपायरसाठी प्रसिद्ध आहे. भिवंडी या ठिकाणी बोलायचं झालं तर लाईव्ह टेलिकास्टसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. लॉफ्ट केलं आहे बॉटम हँडचा वापर करत, आणि या चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. DJ प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. मी जरा मागे जातो. आमच्या काळामध्ये, त्या काळामध्ये काय केबल असायचं जास्तीत जास्त लाईव्ह टेलिकास्टसाठी, की एखाद्या माणसाने जर दाखवलं तर लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळायचं. मात्र एक सहारा गल्ली क्रिकेट झालं होतं. आपण धावसंख्या सांगूया. दुसरं षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या झाली 21. अजूनही 18 धावांची गरज आहे. 39 धावा जिंकायला आहेत. आणि चेंडू जर पाहिलं तर मैदानावरती अजूनही 13 चेंडूंचा खेळ. येस, 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या 13 चेंडूमध्ये अजूनही धावा हवेत, कारण 21 धावा आहेत, आणि धावा हवेत मैदानावरती 18 धावांची गरज आहे. तर सामना इम्पॉसिबल नाही आहे. टेनिस विश्वामध्ये भिवंडीमध्ये मोठे मोठे विक्रम झालेत. 6 षटकारांचा. महेंद्र इथे उपस्थित होते. महेंद्रने तो विक्रम केला या मैदानात 6 षटकारांचा. काल 5 षटकार त्यांनी मारले. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, पहिल्या 3 षटकात शिर्के फक्त 21 धावा आल्या होत्या. नंतर ते शेवटच्या षटकात जाम धुतला महेंद्रने, आणि धावसंख्येला नेऊन ठेवलं जवळजवळ 55-60च्या पलीकडे. हायएस्ट स्कोर 4 षटकात 73 धावा बघायला मिळालं. शेळके आमच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय चांगली स्कोरिंग करतायत. ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये बॉटम हँडचा वापर केला आहे. ऑन साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला चेंडू जातोय. 2 फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना धीरज तरे डीपमध्ये फिल्डिंग करत असताना. आगरी कोळी समाजाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मॅग्निफिसंट फिल्डिंग करणं. कारण याच आगरी कोळी समाजाने अतिशय चांगले प्लेयर्स दिलेत, विसरू नका. आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी आगरी कोळी समाजातला एखादा खेळाडू भारतीय ओपनमध्ये, लेदर क्रिकेटमध्ये तिरंगाचा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करेल. आणि ते जे तो जो दिवस असेल तो सुवर्ण दिवस असेल. देवकर, प्रेम देवकर अंडर 19ला ऑलरेडी खेळला आहे या बाबतीत संघाने. मात्र मी ओपन क्रिकेटची अपेक्षा करतोय की एखादा आगरी कोळी समाजाचा एक प्लेयर पुढे यावं लेदर क्रिकेटच्या माध्यमातून, ज्यांनी आपल्या भारतीय तिरंगाचं रिप्रेझेंट करावं, भारत देशाचं रिप्रेझेंट करावं, ओपन क्रिकेटमध्ये त्यांनी खेळावं. आणि आपल्या या सगळ्या आगरी कोळी समाजाचा जो परिसर आहे, मग तो ठाणे जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, मीरा भाईंदर असेल, प्रचंड जो परिसर आहे या परिसरामध्ये मुंबई जी क्रिकेटची पंढरी मानली जाते. आगरी कोळी समाज मुंबईची भूमिपुत्र आहेत. आणि याच आगरी कोळी समाजाने नंदा पाटील याचं नाव घेतो. दहिसरला राहतात बोरलीमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांनी 404 धावा कुठल्या होत्या लेदर क्रिकेटमध्ये, जेव्हा गावस्करनी त्यांचं कौतुक केलं होतं. येस, थांबवतो मी सरांना. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय प्रकाश दळवी साहेब, पोलीस पाटील आमणे, आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी या स्पर्धेचे शिल्पकार गोरख सुतार सर आपल्याला पाहायला मिळतील. गोरख सुतार साहेब, आपण या. तुमच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्रीयुत प्रकाश दळवी साहेब, पोलीस पाटील आमणे, आणि यांचं मात्र भव्य इथे स्वागत सन्मान. या स्पर्धेची आठवण, हे सन्मानचिन्ह, मायेची प्रेमाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. याच पुष्पाप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा. आणि प्रकाश दळवी साहेब, पोलीस पाटील आमणे यांचं स्वागत मुख्य व्यासपीठावरती करतील या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात आदरणीय सन्माननीय गोरख साहेब सुतार यांच्या शुभ हस्ते मात्र हा स्वागत सोहळा इथे मात्र होतो आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व या त्रिवेणी संगमानं नटलेलं हे असं आमचे प्रमुख पाहुणे अर्थात प्रकाश दळवी सर आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. त्याचबरोबर सुरेश चौधरी साहेब आहेत चौधरपाडा, आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी पुन्हा एकदा गोरख सुतार साहेबांना विनंती करतोय, प्लीज या पुढे आपण. सुरेश चौधरी साहेब चौधरपाडा, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र मागच्या टॉस देखील झाला, आणि त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान. प्रेमाचं प्रतीक पुष्प, मायेची उबदार श्वाल आणि हे सन्मान चिन्ह देऊन ज्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान सरपंच चषकाच्या माध्यमातून करतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचा देखील आम स्वागत. तदनंतर
आदरणीय सन्माननीय नामदेव पाटील साहेब, माजी सभापती भिवंडी खांडवल, मी विनंती करीन गोरख सुतार साहेब की तुमच्या शुभ हस्ते एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी अर्थात नामदेव पाटील हे नाव नाही तर हे ब्रँड झालं, ज्यांनी मात्र पद मिळवलं, सभापती देखील भिवंडीचे राहिले आणि साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सरपंच चषकाची आठवण भेट सन्मान चिन्ह आदरणीय सन्माननीय दिनेश शास्त्री साहेब सापे यांचं स्वागत करण्याकरिता मी मुख्य व्यासपीठावरती विनंती करीन गोरख सुतार साहेबांना, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं आपण पाहतायत दिनेश शास्त्री साहेब आहेत, सापेगावचं एक अनमोल रत्न आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर सन्माननीय श्रीयुत जय सुतार साहेब आहेत, त्यांचं देखील आम्ही करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान आणि गोरख सुतार साहेब तिथे देखील पोहोचतील आणि जय सुतार साहेब यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. ही स्पर्धा आहे पाहुण्यांनी नटलेली, ही स्पर्धा आहे खेळाडूंनी नटलेली, अर्थात ही स्पर्धा आहे सरपंच साहेबांची. सरपंच चषक एक अतिशय सुंदर देखणा सोहळा, ह्या स्पर्धेचं निश्चित स्वरूपात हे समीकरण पाहायला मिळतं. सामन्याकडे वळूया, जिथे क्रिकेट एक्सपर्ट बाळ सुब्रमण्यम अय्यर सर गुरुवर्य हे जोडले जातील या पुन्हा एकदा मॅचसाठी. थँक्यू, धन्यवाद. आज शेवटचा दिवस असल्यामुळे अतिथी देवो भव असं म्हणतात. अतिथी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. हे प्रेम आहे सापे गावावरचं, हे प्रेम आहे सरपंचावरचं, हे प्रेम आहे सरपंच चषक यावरचं, हे प्रेम आहे संतोष सुतारवरचं, हे प्रेम आहे या क्रिकेटवरचं. चेंडू ऑफसाईडला खेळत आहेत, चेंडू गॅपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक खूप सुंदर, खूपच सुंदर, मॅग्निफिसंट. धीरज तरे अतिशय सुंदर पद्धतीने लॉंगॉनला फिल्डिंग केली होती. आता ऑन साईडला खूप ऑफ साईडला आपण खूप सुंदर पद्धतीने एवढ्या लांब धावून कॅच फिनिश करणं एवढं सोपं नाही आहे. मॅग्निफिसंट कॅच डीजे. दोन्ही 16 धावांची गरज आहे. मैदानावर षटक मार्गस आहेत. तिसरं 2 विकेट या ठिकाणी काढलेले आहेत. आपण बघतो अशोक तरे यांनी आणि धीरज तरे मॅग्निफिसंट फिल्डिंग. कारण अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण म्हटल्यावर आपल्याला कपिल देवचा 1983चा तो कॅच आठवतो, जेव्हा विश्वकप त्यांनी जिंकून दिला. तो जेल घेतला असता आपण विश्वकप जिंकू शकलो असतो. आणि नंतर दुसरा कॅच आठवतो T20च्या वर्ल्ड कपमधला आपल्याला जेव्हा केला सूर्यकुमार यादवनी जो जेल टिपला होता. अत्यंत अशक्य वाटणारं जेल टिपून त्यांनी मॅचला कलाटणी दिली होती. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस हा जो वाक्प्रचार म्हणतात, तुम्ही जेल घेऊ शकता, तशी तुमची इच्छाशक्ती व्हील पॉवर प्रबळ असायला पाहिजे. आणि ते जर व्हील प्रबळ असेल तर तुमचा एखादा सुंदर फटक्याचा सुंदर जेलमध्ये कन्वर्ट करून सामन्याला कलाटणी देऊ शकता. त्याच वेळेला बघूया, चेंडू येते पुन्हा एकदा त्याच ठिकाणी तरेकडे. तरी फार वेगाने येत असताना तर जय शिवराय कलेक्शन. यस, सचिन पाटील सर युवा सेना विभाग प्रमुख जून आंदुरकी सरांचं इथे आगमन आणि त्यांच्या साथीनं चेतन पाटील साहेब, चेतन वाडगडे सर इथे मात्र आलेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. जय शिवाय कलेक्शन लावटी कंपाऊंड यांच्याकडून ॲट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतोय. थँक्यू. आज एक ॲट्रिक आपण ऑलरेडी पाहिलं आहे मयूरच्या माध्यमातून. तो उता योगेश 11 आमणे या संघाचा, जेव्हा 1 षटक 1 निर्धाव 7 धावा आणि 4 गडी बाद केले होते. बेस्ट ॲनालिसिस या टुर्नामेंटमधलं. येस, पॅटर्न पॅचच्या मध्ये चेंडू ऑन साईडला खेळले. ती बाउंड्री जास्त जवळ आहे बघा, ती जास्त जवळ असल्यामुळे बाउंड्री सगळ्यात लांब जी बाउंड्री ती आम्ही जिथे बसलोय कॉमेंट्री बॉक्समध्ये ती बाउंड्री लांब आहे. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगची बाउंड्री जवळ असल्यामुळे तिथे एक चौकार जातोय आणि या 4 धावांनी धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते. ती आता 28. धन्यवाद शेळके. अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावरती संघ चेस करतोय तो म्हणजे गेरसे
आणि सोनाली पाडा यांच्या समोर रुद्राक्ष 11, रुद्राक्ष जे आपण गळ्यात घालतो महादेवाच्या स्वरूपाने, डोळ्याच्या अश्रूंच्या माध्यमातून रुद्राक्ष झाडाचं रोपण झालं आहे आणि तेच रुद्राक्ष तुमचं काम करतं मैदानात अतिशय चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी संघ बघायचं आहे कसे धावा रोखतायत, उरलेल्या गिरसे संघाला कसे रोखतायत येणाऱ्या 11 धावांमध्ये, कारण 28 धावायला 11 धावांची गरज आहे आणि आता 7 चेंडू बाकी आहेत आणि शेळके सांगतायत 7 चेंडूमध्ये या 11 धावा करायच्या आहेत गिरसे संघाला सामना जिंकण्यासाठी. आजच सेमीफायनल होईल, आजच फायनल होईल, आजच उत्तर मिळेल. या सगळ्या भव्य दिव्य ट्रॉफी ज्या सरपंच चषकचे खाली ठेवण्यात आले ते कोण उचलतंय, कुठला संघनायक या ठिकाणी उचलतंय त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. बोल उत्कर्ष. क्रिश वारगडे इथे मात्र दाखल झालेत, संतोषदा सुतार यांचे भाचे आणि क्रिश वारगडे यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा आज संघ खेळणार आहे. आजचं जेवणाची जी सुविधा आहे ती खऱ्या अर्थानं एमडी या भाईंच्या माध्यमातून आलं. आज संपूर्ण खेळाडूंना, संपूर्ण प्रेक्षकांना, मॅनेजमेंट आयोजकांना सर्वांसाठी जेवणाचं पुण्यदान, अन्नदान आज मात्र आहे एमडी सरांकडून. त्यांचे देखील आभार. महेंद्र मदन ना, दत्तात्रय, येस, अत्यंत सुंदर आयोजन. या आयोजनाचं कौतुक आमचे सगळे सहकारी समालोचक सुद्धा करत आहेत. कारण मी सकाळी आल्यानंतर 2 गोष्ट करतो. एक तर माझ्या साई कृष्णाकडून लिंक घेतो, चला टीम मीटिंग संपवा, सामना संपवायचे, टीम मीटिंग जास्त घेऊ नये. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हवेत 11. 6 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी करावा लागेल सामना जिंकण्यासाठी गिरसे संघाला. तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष सुतार आणि त्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा भरवली आहे. मात्र ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेत त्यांची नावं घेणं आवश्यक आहे. मग ते आमचे जयेश सुतार असेल, राकेश सुतार असेल, जितेश सुतार असेल, पंकज सुतार असेल, सचिन सुतार असेल, कुमार जाधव असेल, दत्ता सुतार असेल, मोठी पाटील, युवराज पाटील असेल, धर्मदीप पाटील असेल, रोशन जाधव असेल, रोशन पाटील असेल, या सगळ्या लोकांनी संतोष सुतार यांच्याबरोबर खूप सुंदर सहकार्य करत असताना या स्पर्धेला यशस्वी करून इथपर्यंत आणलं आहे. सचिन सुतार, तुम्हाला विनंती आहे, संतोष सुतार यांना स्टेजवर भेटायचं आहे. सचिन सुतार मैदानावर असेल त्वरित यायचं आहे स्टेजवर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर रणजीमध्ये खेळत असताना बरोडाच्या समोर माझ्या ऑडिशनमध्ये त्यांनी 33 चेंडूमध्ये 52 धावा मारल्या होत्या. तेव्हा त्यांचा एक चेंडू डायरेक्ट कॉमेंट्री बॉक्सला लागला होता, षटकार, आणि पूर्ण काच फुटून ती डोक्यावर पडली होती आमच्या. मॅच संपल्यानंतर ते आले, सर लागलं नाही ना, म्हटलं नाही, मी लगेच खाली बसलो त्यामुळे ते सगळं डोक्यावर काचा पडल्या, डोळ्याला कुठे लागलं नाही. ती एक आठवण आहे सचिनच्या माध्यमातून. दुसरी एक आठवण अशी आहे, टेनिस विश्वातील संतोष सक्सेना जे आहेत ते रणजीमार्फत खेळत असताना, भारतीय रणजीमार्फत खेळत असताना सचिनबरोबर त्यांनी एक पार्टनरशिप केली होती आणि मुंबईचा सामना रणजीच्या समोर वाचवला होता. ते एक अजून एक आठवण आहे. तसंच याच टेनिस विश्वाने दिनेश साळुंके दिला आपल्या IPLला, याच टेनिस विश्वाने प्रवीण तांबे दिला IPLला, या टेनिस विश्वाने ऐश्वर्य सुर्वे दिला, लक्षात घ्या. याच टेनिस विश्वाने प्रथमेश पवार उर्फ नाना मुंबईला दिला, याच टेनिस विश्वाने योगेश पवार दिला टेनिस विश्वाला. असंख्य नावं आहेत असे. बॅट अँड पॅचमध्ये चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न आणि या सगळ्या मुलांची करिअर फार जवळ, म्हणजे आता सक्सेनाची भेट आताच झाली होती सांताक्रूज SPLला. खूप कष्ट करून आता तो मुंबईचा बॉलिंग कोच आहे. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सातत्याने पुढची पिढी सातत्याने घडवतोय. मुंबईचा ऑफिशियल बॉलिंग कोच असल्यामुळे मुंबई काल हरियाणाच्या समोर चांगला परफॉर्मन्स देत असताना काल तनुष कोटेंनी तब्बल 82 धावा कुठल्या. तनुष करुणाकरण कोटियन या खेळाडूने, करुणा आमचे जीवलक मित्र, त्यांचे चिरंजीव आहेत. बॅट अँड पॅचमध्ये या ठिकाणी नाही, चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर गेला आहे. या ठिकाणी बघतोय, पंच बघतायत कुठे गेला आहे, उसळलं आहे, जास्त बाहेर गेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी वाईटचा इशारा केला जातोय. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. खूप टाईट अंपायरिंग करावं लागतं, अत्यंत बारीक लक्ष करत ठेवावं लागतं. कोणी त्यांनाही जर विचारलं तर लेदर क्रिकेट सोपं आहे, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमधला एक फरक आहे. कॉमेंट्रीसुद्धा लेदर क्रिकेटला सोपी आहे, टेनिसला कठीण आहे, जास्त बारीक लक्ष ठेवावं लागतं. चेंडू बॅकफुटला आले, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही, चेंडू टू द फिल्डर त्या ठिकाणी खेळत असताना या क्रुशियल स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपण बघतोय बॅट्समॅन फलंदाज बाद होतोय, तो साहिल बाद होतोय.
चांगली पंचांची भूमिका काल सुद्धा बघायला मिळाली. काल फारुख बारडी, सुरेश घरत, रमीन रहीज आणि तसंच आमचे शानू कुरेशी आज जॉईन झालेत. हरीश परमार, गुड अंपायरिंग फ्रॉम ऑल द पीपल. मोरेश्वरची समोरून येत असताना कारण एखादी स्पर्धा राबवायची म्हटलं प्रचंड कष्ट लागतं. मागच्या वेळेला डे अँड नाईटच्या रूपाने ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली होती. यावर्षी संतोष सुतार आणि त्यांचे तमाम सहकारी डेच्या रूपाने या ठिकाणी स्पर्धा करतायत. ही स्पर्धा झाली की लगेच ग्रामपंचायत प्रीमियर लीग या सारी परिसरातील गावातील लोकांसाठी एक स्पर्धा सुरू होईल. दिनेश मागे सर आणि सुभाष शास्त्री सरांचं इथे आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये सरपंच चषकामध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. देवेश पाटील थोड्या वेळापूर्वी भारतीय युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितलं सर तुम्ही या कपिल पाटीलच्या स्पर्धेला. म्हटलं आमंत्रण आलं तर नक्की येऊ, कारण या वयामध्ये आमंत्रण आल्याशिवाय येता येत नाही. तर त्यामुळे ते नंबर आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि आमंत्रण आलं तर नक्कीच कपिल पाटीलच्या स्पर्धेला कव्हर करायचा प्रयत्न करू. चेंडू पडल्यानंतर उसळतोय, जास्त कव्हर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल कंप्लीट करतायत. सन्मान्य सत्यवान मागे सरांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये इथे स्वागत आणि सरपंच चषकाला जोडतायत. तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत सत्यवान मागे साहेब. तर धावबाद झालाय, मात्र वाईट दिले त्यामुळे ती धाव गणली जाईल, वाईटची रन गणली जाईल. तर आतापर्यंत भावेश, अशोक तरे, विश्वास असे गोलंदाज, आशिष या गोलंदाजाने गोलंदाजी केली. तर फलंदाज परत क्रुशियल स्टेजमध्ये हे सगळे बॅट्समॅन बाद होत आहेत, कारण धावसंख्या 30 झाली. अजूनही 9 धाबांची गरज आहे आणि या 9 धाबा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय लास्ट ओव्हरमध्ये, कारण या 9 धाबा करणं आवश्यक आहे. किती चेंडू आहेत मला शेळके सांगतील. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 4. 4 चेंडूमध्ये 9 धाबा येऊ शकतात. एखादी सिक्सर, एखादी बाउंड्री इथे जर आली तर या ठिकाणी हा सामना जो आहे तो गिरसे संघ जिंकू शकतो सोनाली पाडा यांच्यासमोर. मात्र दोन्ही संघ संघर्ष करत आहेत आणि हे संघर्ष सरपंच चषक आहे आणि या सरपंच चषकचं स्टँडर्ड या ठिकाणी वाढवलं जात आहे. प्रिन्स मूव्हीज, साई कृष्णा खूप चांगल्या पद्धतीने, त्यांचे कॅमेरामॅन पंकज असेल, सगळे लोक खूप चांगले काम करत आहेत. चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जात आहे. पंकज आणि ऋषी पण इथे उपस्थित आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे आणि आमचे हे सगळे क्षण, आमचे कॉमेंट्री जे आहेत सरपंच चषक 2025 प्रिन्स मूव्हीज पाठवत आहे. यावेळेला बॅकफुटला दाबून चेंडूला लाफ केलं आहे, कारण क्रुशियल स्टेज आहे. 4 चेंडू धावांची गरज होती आणि हा चेंडू बघायचा आहे. इट इज अ बिग 6 डीजे. ओपन आहे मॅच, गिरसे संघ प्रयत्न करू शकतो आणि या षटकार जो आलाय मॅग्निफिसंट 6 या ठिकाणी आपण बघतोय रोहितच्या बॅटमधून येत असताना. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. मात्र एक लक्षात ठेवा, बॅक ऑफ द ब्रेन, आपल्या मेंदूमध्ये एक गोष्ट लॉक करा, कंपल्सरी चेज आहे. तुम्ही जर इक्वल अप केलात तर मॅच हराल आणि तुम्ही जर पूर्ण केलात तरच मॅच जिंकाल. एक काळ असा होता, आपण बघतो टाईच्या माध्यमातून बॉल आउट, सुपर ओव्हर या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. मात्र इथे असं नाही आहे. इथे चित्र जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल. सरपंच चषक 2025 मध्ये 3 चेंडू 3 धावा. मंचावर असलेल्या सगळ्या आमच्या मान्यवरांकडून दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा. सोनाली पाडा आणि तसंच गिरसे या संघाला. ओ, टप्पा पडल्यानंतर कमबॅक केलंय भावेश यांनी, आपली भावना व्यक्त करत असताना ही धाव घातक असेल नाही. इट इज अ डेड बॉल थांबलाय, त्यामुळे धावता येणार नाही. त्यामुळे अजूनही 2 चेंडूंचा काही बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. सामना कोण जिंकणार? सोनाली पाडा का गिरसे? कोण जिंकणार? गिरसे का कुठला संघ फिल्डिंग करणारा जिंकतोय? 2 चेंडू 3 धावा. चेंडू सरळ जेलच्या रूपाने आला होता, मात्र धावबाद होण्याची भीती. एकच धाव पूर्ण झाली आणि फलंदाज बाद झाले, त्यामुळे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि अजूनही 2 धावांची गरज आहे.
एक चेंडू 2 धावा या ठिकाणी. बघा ना, 4 चेंडूमध्ये 9 धावा असताना षटकार येतोय आणि त्याच्यानंतर एक एक सिंगलसाठी संघर्ष करावा लागतंय. फलंदाज मैदानावर बाद झालाय. ज्या फलंदाजने रोहितने षटकार मारला तोच रोहित बाद झालाय आणि त्यामुळे आता बघायचं कुणाल आणि येणारे नवीन फलंदाज येणाऱ्या एक चेंडूमध्ये 2 धावा करून सामना जिंकून देतात का गिरसे संघाला, याचं उत्तर थोड्याच वेळात. डॉक्टर मोरेश्वर आमचे गवळी साहेब सामना एन्जॉय करतायत. लिंक त्यांना पाठवली. सिद्दीक बाबे व्हॉट्सअपला नसतात त्यामुळे त्यांना लिंक पाठवता येत नाही. म्हणजे माझ्या सगळ्या जेवढे सहकारी आहेत भिवंडीचे समालोचक त्यांना लिंक पाठवली. चेतन कारिक असेल, दिनेश चौगुले असेल, भरपूर लोक आहेत. आमचे अमोल पाटील असेल, आमचे क्रिकेट बोर्डवरचे अतिशय चांगल्या पद्धतीने सामना एन्जॉय करत आहेत. स्वप्नील असेल, अमोल चौधरी असेल, खूप चांगलं क्रिकेट एन्जॉय करत असताना सातत्याने अभिप्राय पाठवत आहेत. चांगलं काम चालू आहे आणि याचं सगळं श्रेय जातं आहे सरपंच चषकचे आमचे संतोष सुतार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, यांनी मॅग्निफिसंट टुर्नामेंट विदाउट एंट्री, लक्षात घ्या एंट्री फी नाही आहे इथे, एंट्री फी नाही आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला MDने आज सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्यांनी या, जेवून जा. ज्ञानदान श्रेष्ठ आहे, अन्नदान श्रेष्ठ आहे. काल ज्ञानदानही आपण पाहिलं, काल धर्माचंही दान आपण यशवंतजी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं या ठिकाणी. मात्र आज या ठिकाणी आपण बघतोय ते जेवणाचं दान या ठिकाणी बघायला मिळतं, भोजनाचं दान बघायला मिळतं. चेंडू शिल्लक आहे 1, धावा हवे 2, जिंकायला 2 करणं आवश्यक आहे. कंपल्सरी चेज आहेत. 2 धावा केल्या तरच गेरसे संघ विजयी होईल, नाहीतर फिल्डिंग करणारा संघ. ओ चेंडू बघायचा आहे. इट इज अ डॉट आणि 1 धाव, फक्त 1 धावांनी हा सामना काय कलाटणी दिलंय. असं वाटत होतं की शिवम स्पोर्ट्स गिरसे संघ हा सामना जिंकून प्रवेश करेल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एक धाव, कारण इथे रोहितला वाटत असेल की मी मॅच फिनिश करून यायला पाहतो, मॅच मी तिकडे फिनिश करून येणं आवश्यक होतं. ते दुर्दैव पद्धतीने धावबाद झाले आणि त्या रोहितला आज रात्री झोप लागणार नाही आणि शेवटच्या टप्प्यात जवळजवळ यश प्राप्त होणार होतं आणि ते यश खेचून आणते फिल्डिंग टीम आणि फिल्डिंग टीमचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे. रुद्राक्ष 11चे संघनायक आणि त्यांच्या खेळाडूंचं अभिनंदन. नरेंद्र दिवाने आपण प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जे क्रिकेटपटू आहेत त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण या. नरेंद्र दिवाने यांना मात्र विनंती करीन की प्लीज आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. काय खेळ राखवला, क्लास क्रिकेट, टॉप क्लास क्रिकेट, टोटली क्लास क्रिकेट, ज्यांनी उत्तम पद्धतीनं क्रिकेटच्या खेळामध्ये. एक मिनिट उत्कर्ष, मॅन ऑफ द मॅच धीरज तरी यायचंय. 28 धावा त्यांनी कुठल्या मॅग्निफिसंट बॅटिंग केली. दुसऱ्या बाजूला अजून एक नॉमिनी सुद्धा होते ज्यांनी 6 धावा देत असताना अशोक तरेने 2 विकेट काढले होते. मात्र धीरजचे 28 धावा नसत्या तर हा सामना ते जिंकू शकले नसते. आदरणीय शरद गोतारणे सर, खडवली शाळा मुख्याध्यापक, आपण पाहताय खडवली शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि वडवलीचे उपसरपंच राहिलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत शरद गोतारणे सरांचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. तुमच्या येण्यानं आमचं मुख्य व्यासपीठ पावन झालं, धन्य झालं. सर तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय शरद ढगे सर, गगे सर आपल्याला पाहायला मिळतात. उपसरपंच कासने गावचे उपसरपंच साहेब आहेत आणि त्यांचं देखील आम्ही करतो इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. भूषण दळवी साहेब कासने इथे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात नरेंद्र जे सर आलेले आहेत ते MCAचे कोच आहेत सध्या. योगी भोईर सर देखील इथे आहेत, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती. आणि महेंद्र दिवाने आपल्याला पाहायला मिळतात जे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. आणि हा मॅन ऑफ द मॅच इथे आलेले आहेत. दिनेश मागे सरांच्या माध्यमातून, दिनेश मागे सर तुमच्या माध्यमातून ते आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. जे गिफ्ट हॅम्पर देखील आहे पुढच्या टेक्स्टवरती तेही आपण देणार आहोत. खऱ्या अर्थानं शरद गोतारणे सर ते जे समोर गिफ्ट हॅम्पर आहे ते तुमच्या माध्यमातून दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅचसाठी देखील भरपूर काही पुरस्कार आहेत. सुभाष शास्त्री सर आपण देखील या तुमच्या माध्यमातून हे स्वीट. चांगला खेळ मात्र तुम्ही केला आणि आता मॅन ऑफ द मॅच.
मॅन ऑफ द मॅच आहे